तर राम राम मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण निघालो होतो साईडवरती. मध्ये भूक लागली म्हणून एक वडापाव खाल्ला. वडापाव खाऊन आपण निघालो साईडवर आपल्या डंपरकडे. आणि ह्या अशा खडतड खडतड रस्त्यातून आपण पोचलो प्लॅन्टवर. तिथं जाऊन बघतोय तर आपला डंपर गायब. आता म्हटलं आपला डंपर हरवली की काय. तेवढ्यात नवाजबाईचा फोन आला, डंपर झालाय पंक्चर. म्हणून आपण पुन्हा डंपरकडे निघालो, जिथं पंक्चर काढतायत तिथे. वाटत जाता जाता आपल्याला भेटली ट्रेन. आपण ट्रेनचा पाठलाग करत होतो, पण ट्रेन काय आपल्याला सापडत नव्हती. शेवटपर्यंत आपल्याला ट्रेन काय सापडली नाही, पण आपल्याला आपला डंपर नक्की सापडला. कसं तरी बिगी बिगीनं आपण आपल्या डंपरपाशी पोचलोय. बघतोय तर काय, आपल्या डंपरचं मागचं चाक पंक्चर झालं होतं. ह्यांचं टायर खोलायचा चालला होता. नवाजभाई गडी घालून बसला होता. त्याला विचारलं काय झालं, तर नवाजभाई म्हणला टायरला आलाय गॅटर. कुठे कुठे टायरला गॅटर नव्हता आला, तर माझ्या बुडाला गॅटर आला होता. आता म्हटलं काय खरं नाही, 1000 रुपयाचा फटका बसला. आपण टायरमध्ये हवा भरली. त्याच्यानंतरनं टायर आपण बसवला रात्रीचा. 7:30 वाजले होते आम्हाला. इथून मग घेऊन आपण डंपर घेऊन निघालो साईडवरती जाताना हा बघा या अशा पद्धतीचा रस्ता आहे. गाडी आपण लावली प्लॅनच्या खाली. हा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.